अंबरनाथ आहे हो हा अंबरनाथ। मैं तुम्हारा सांगू एक लिटरली जब से मैं इधर से गई हूँ ना पूरा अंबरनाथ चेंज हो गया चेंज हो गया ना भाई एवढं भारी Development झालं ना आ गया. लिटरली एवढं भारी झालेलं आहे ना असं वाटत होतं की आमच्यासाठीच आम्ही जाण्याचाच वेट करत होते हा अंबरनाथ। आता मला बघायचं आहे की मी 10वीला गेलेली त्याच्यानंतर मी डायरेक्ट आत्ता जाणार आहे। तू इतना शॉक हो जाएगी ना सच बता रही हूँ मैं तुझे। आपलं अंबरनाथ आम्ही जेव्हा अंबरनाथ मध्ये होतो तेव्हा तर हे हो भाई हे कधीपासून झालं Record that. नाही खोपोलीवरून मी निघाल्यानंतर सुद्धा हे होणार आहे कदाचित डेव्हलपमेंट होणार खोपोली मला समजत नाहीये ते अंबरनाथ मी गेल्यापासून शाम को आना चाहिए था लाइट वाइट रहती है इधर बहुत। नाही तुझे गाँव टीवी देखना चाहिए। चल फिर नाही त्यांना बोलून काका मी इथली रहिवासी आहे असं ओळख करणे का शाबाश बेटा करने का और बैठाने का रोज रोज आके बैठने का फुल चेंज झालं फुल। यहाँ पे अभी ग्रास नहीं है सिर्फ जब मैं थी तभी पूरा ग्रास भी बहुत अच्छा। मस्त आहे मला आवडलंय चांगली प्रगती केली अंबरनाथने। आता मी खोपोली सोडून जाईल तर मग खोपोली पण प्रगती करेल म्हणजे आम्ही पण होती रिकॉर्डिंग करती हूँ और उसके बाद स्क्रीनशॉट ले लेंगे पोल देते ऐसे करती हूँ। इतका ऊन आहे पूर्ण चटके लागतात पायाला अम्फो। हे मंदिर जास्त कोणी येत नाही बिकॉज हे जे आपलं शिव मंदिर जास्त फेमस आहे त्याच्या ह्या साईडला मागच्या साईडला येऊन ह्या साईडला यायचं ई माऊ पण येते आणि तुम्हाला नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। भाई मी आता अंबरनाथला आलेली आहे बिकॉज हिला भेटण्यासाठी एवढ्या लांबून आलेली थांब कुठं जायचंय मला रस्ता नाही माहिती हिलाच माहिती मला रस्ता माहिती नाहीये आणि आम्ही चाललोय कुठं चाललोय आपण हा नेहरू गार्डनला। मी मागच्या वेळेस आहे ना येणार होती इकडे पण मला रस्ताच माहिती नव्हता आणि मग लेट झालेलं खूप मग मी नाही आली मग आता हिला भेटायचं होतं म्हणून मग कारण की ही राहते नाशिकला म्हणजे ती हा अभ्यासासाठी तिकडे गेली भाई मी तर कधीच नाही जाणार माझा इथंच अभ्यास नाही होते तिकडे कुठे जाऊ द्या। सो आपण आता चाललोय तिकडे आणि तिथून मग असा प्लॅन आहे शिव मंदिरला पण जायचा खूप दिवस झाले जायचं आहे तर सोनदी आणि ते पण बोललेलं आहे जायचं आहे पण मी त्यांना बोलली की हां जाऊ 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 पण गेलोच नाही आम्ही बट आता मी जाऊन येते बिकॉज मला खूप दिवस झाले जाऊन यायचं आहे। हो आम्ही दोघींनी पण वेगवेगळं घातलेलं आहे का असं होतंय एकदम अलग ही बाई असं जेव्हा आपण ठरवून नाही येत ना तेव्हा असं होतं सो ठरवून येत जाऊ दे। आता आम्ही चाललोय बिकॉज इथून रेल्वे स्टेशनच्या मागच्या साईडने सरळ सरळ रोड आहे तिथून सरळ सरळ जायचं तुम्हाला मॅपवर पण दिसून जाईल चिल हा कांसाई रोड आहे ना हाँ हाँ जो अंबरनाथला राहतात त्यांना माहिती असेल हा कांसाई रोड आहे तिथून सरळ सरळ जायचं। सो आता आम्ही तिकडे जातो बघतो की चालू आहे का नाही गार्डन बिकॉज मी जेव्हा बघितलेलं ना नहीं ये चल रहा है 1 बजे तक मी मॅपवर टाकलं ना तेव्हा त्यांनी दाखवलं होतं की 10 वाजता गूगल करेंगे तो प्रॉपर आता है। अच्छा मॅपवर तर ते तिथं लिहिलेलं की 10 वाजता बंद होतं आणि 4 वाजता चालू होतं भाई हे काय मॅटर आहे जाऊ दे आता मी जाते आणि बघते की काय कसं आहे सवी तुम्हाला दाखवेल ना। हा कांसाई रोड आहे तिथे सगळ्या रिक्षा वगैरे उभ्या असतात आणि त्या साईडला रेल्वे स्टेशन आहे तिथून डायरेक्ट असं यायचं इथे तुम्हाला साई मंदिर दिसेल इथून असं सरळ जायचं या ब्रिजच्या खालून। आता ते कसं जायचं ते आम्ही तुम्हाला पुढे पुढे सांगू इथे हे लक्षात ठेवा फक्त हे साई मंदिर आहे यहाँ पे आने वाला है बस। मी आहे ना इथे 10th ला आलेली माझा 10th बोर्ड इथे लागलेला सो मग इथे आलेली मी कांसाईला थोड़ा लागलेला अंदर था ना वो बट आय डोंट नो। हाँ पापा याद है मेरे छोड़ने आए थे तुझे एक बार मुझे हाँ फर्स्ट डे तुझे या सेकंड डे कुछ तो छोड़ने आए थे हाँ नहीं याद है या लेने आए थे कुछ तो। अच्छा असंही कुछ तर मला माहिती नव्हतं खरं कारण की मी या साईडला नव्हती येत कधी आणि माझं सेंटर लागलं होतं इथे पहिल्या दिवशी ते मी मम्मीसोबत आलेली
हा आपण भेटणार होतो तिकडे जाऊन तर तिकडे जातो आणि भेटतो तर मेरे को ना प्यास लगी है. मुझे बोलती तो पानी लेके आई होती मैं. मी काहीच नाही आणलं आज लिटरली मी काहीच नाही आणलं बिकॉज दरवेळेस जेव्हा मी येते ना तेव्हा माझी बॅग असते पण मी आज ती बॅग धुवायला टाकली. आज तूने ये लाया है. हा हे लागलं कारण की मग भाई थंडी माहिती आहे ना तुम्हाला किती थंडी असते भाई. जाणे रे. अच्छा वहाँ पे मिलता है वैसे तो सब हा कुछ. ठीक आहे मग तिकडेच जाऊन घेऊ. अभी खूपच जास्त माझा फेस गोल दिसत होता त्याच्यामुळे मग मी सोडून टाकलेले केस. आता आम्ही झटे वगैरे सोडून चाललेलो आहे. हा मी तुम्हाला काय सांगत होती आ गया आई गेस. आला? कांसाई रोड म्हणून स्ट्रेट जायचं तुम्हाला दिसेल नेहरू पार्क. पार्क आहे ना. यस. हम्म. वो देख. आलं पण हाँ आलं नक्कीच आलं. भाई गाईज आपण आलेलो आहोत नेहरू पार्कला. किती वाजले? 10 बजे होंगे ना. 10-12 हो रहे हैं. हाँ. होप सो. मी 8:30ला निघाली घरातून. और मी एवढं लांब का राहते मला नाही यार. मला खूप असं होतं की यार का मी एवढं लांब राहते. अरे भाई 4 घंटे मेरी ट्रैवलिंग में जाते. ऑफ कोर्स मतलब इसलिए तुझे बोली वापस अंबरनाथ शिफ्ट हो जा. अभी मन असं मन नहीं करता. हाँ. वैसे भी मैं नहीं हूँ. हाँ ना तुम्ही नाही आहे. हाँ ना छोड़. आला गाइस गार्डन चलो. आपला. वहाँ पे चलो टिकट लेना पड़ेगा कूपन. किती करत आहे? रहता है 20 है 10 रुपीज का आई गेस. ओके 10 है 10. सो क्या चला लिखा है? तिथं तिकीट घर आहे हे बघा छोटस. 2. तर तुम्ही जीपे पण करू शकता इथं काय प्रॉब्लेम नाही. आता आम्ही तिकीट घेतो आणि मध्ये जातो. भाई हे बघा गार्डन. सेल्फी पॉइंट. यहाँ पे जाके देख लो कहाँ कहाँ जाते हैं. कुठे हे बघा इथे. सेल्फी पॉइंट. एम्फी थिएटर. ओपन जिम. कैफेटेरिया. स्केटिंग ट्रैक. इट्स भाई भाई सब. सगळं आहे इथे सगळं. मग मी तुम्हाला सांगू एक लिटरली जब से मैं इधर से गई हूँ ना पूरा अंबरनाथ चेंज हो गया. चेंज हो गया ना. भाई एवढं भारी Development झालं आ ना गया. लिटरली एवढं भारी झालेलं आहे ना असं वाटत होतं की आमच्यासाठीच आम्ही जाण्याचाच वेट करत होते. हा अंबरनाथ रोड भी कितने अच्छा बनाए रे. बहुत बहुत. अरे हमारा लोकनगरी का रोड कितना अच्छा बना है. देख ना मैं तो भाई. खुश हो गई. मैं भी. छान आहे आपल्याला आवडलेलं आहे गार्डन. उधर जाने का क्या? पूरा देख लेते हैं. हाँ ए भाई ये क्या है खाने के लिए क्या? हाँ वो कैफेटेरिया. भाई साहब अंबरनाथ है. हाँ हाँ अंबरनाथ ये स्केटिंग एरिया है. यहाँ पे स्केट करते हैं मतलब ऐसे बच्चे वेगळं लोग. अंबरनाथ आहे. मुझे लग रहा है अभी मैं शिफ्ट हो जाने चाहिए ना. नाही 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 खोपोलीवरून मी निघाल्यानंतर सुद्धा हे होणार आहे कदाचित. डेवलपमेंट होणार निकलना ही खोपोलीची. पड़ेगा तुझे अभी. उधर जाके ऐसा वो बीच में फोटो निकालने का. इतना स्पेस क्यों छोड़. वहाँ पे भी है जगह हाँ. फोटोज क्लिक करने के लिए. मैं दिखाती हूँ. चल तुझे. एक कॅफेटेरिया आहे हा बट इथे मॅटर असं झालेलं आहे की आम्हाला भूक तर लागली आहे पण इथे चालूच नाही झालं. शाम को होता है. शाम को मैं घर पे रहूंगी. शाम को ओपन होता है. पण छान वाटतंय हा काही ते एकदम भारी. मला जाम आवडले. जाऊन बसू शकतो पण आम्हाला फिरायचंय गार्डन बघायचंय. सो आम्ही चाललोय. चाललोय. हा लॉक डाल दिया. वो शाम को ही ओपन होगा. हा ना जाऊ दे आता काय करणार. इथूनच टाटा बाय बाय करायचं आला आणि निघायचं. और कितना है इतना ही है क्या? जाओ इतना ही था गार्डन गाइस. उधर सब लोग खेल रहे हैं. चलो खेलने जाते हैं हम भी. खेलने यस. स्विंग स्विंग पे खेलेंगे. झूला झूलेंगे. ठीक है. हे वही इथे ऐसा है ना गावदेवी में भी था ना. अभी भी है ना. अभी तो तेरे गाँव देवी नहीं दिखा. नहीं अरे तुझे गाँव देवी देखना चाहिए. चल फिर. सुंदर बन गया है वो. आम्ही माहितीये का खो खो आणि ते खेळायला जायचो अरे, तिकडे खो-खो. जेव्हा आमच्या स्कूलला आहे ना फालतू स्कूलला गार्डनच नव्हतं. सो आम्ही गावदेवीला जायचो खेळायला. अरे, वो गाँव चल देवी जाते हैं. इतना डेवलप हो गया कि तुझे बता भी नहीं सकती मैं. ओके बहुत अभी ये होने के बाद हम लोग जाएंगे गावदेवी. मैं हिंदी का बोलते हैं बट तू रहती है ना तो मेरे ऐसे मुंह से हिंदी निकल आता है. ओके बोलना चाहिए. हाँ अभी मैं उधर ज्यादा करके हिंदी बोलती पता है. देखा. A few moments later. ही बघा हिला ना हिचं ऍक्सिडेंट झालेलं आहे तरी पण ही मरते. बघा 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 भाई
मी नाही खेळत आहे बघा, कारण की मला असं उलटीसारखं होईल आता. पण ही खेळतीये. ऐसे उड़ जाएगी ना. ही कसलं भारी गार्डन आहे बा. पाने व फुले तोडू नये. नाही पण हे तर हिने दिलेलं आहे. नाही तोडत काका. ठीक आहे. हे बघा किती छान आहे फुल. वा, ते पण व्हाईट वाला पण छान आहे. पण आता आमचा असा प्लॅन झालेला आहे की आम्ही जाणार आहोत गावदेवीला. कारण की बोलली गावदेवी चांगलं डेव्हलप झालंय. असं आता मला बघायचं आहे की मी 10वीला गेलेली, त्याच्यानंतर मी डायरेक्ट आत्ता जाणार आहे. तू इतना शॉक हो जाएगी ना, सच बता रही हूँ मैं तुझे. बहुत भाई मला आता असं होतं की चल चल चल. तसं पण इकडचं झालं. तुम्हाला केळीचे पानं बघायचे. ये बाई साल, ये ऐसा कैसा फांदी है. ठीक आहे, पण कधीतरी मी इकडे एक घर घेईल. ये अच्छा. फिर रोज शाम को आके इधर बैठूंगी. क्या है? 10 रुपये देके नाही, त्यांना बोलून काका मी इथली रहिवासी आहे असं ओळख करणे का. शाबाश बेटा. ऑर्डर करने का. और बैठाने का, रोज रोज आके बैठने का. चालेल. आता आम्ही इथून डायरेक्ट चाललोय गावदेवीला. तिकडचं पण दाखवते तुम्हाला की कसं आहे काय. आणि मग तिथून डायरेक्ट मग रिक्षा घेऊन आम्ही जाऊ शिवमंदिरला. आम्ही जस्ट चाललो होतो आणि मला माझं नाव दिसलंय. हे बघा. वूहू. मला माझं नाव खूप कमी दिसतं यार. एकदम असं युनिक आहे ना नाव. दॅट्स वाय. आता आम्ही चाललोय ह्याला गावदेवीला. स्वतः जातो आणि तिकडे दाखवतो तुम्हाला. आणि माझी रिएक्शन काय असेल ते पण मी जरा रेकॉर्ड करेन. बिकॉज मला पण जाम उत्सुकता आहे की काय एवढं काय नवीन बनवलंय जे असं एकदम भारीवाला असेल. सो जाऊया आणि बघूया. भाई आपण आलेलो आहोत गावदेवीला. अभी जाना नहीं है तुझे, मैं रिकॉर्ड करूंगी. हा ठीक आहे. ही रेकॉर्ड करते. एवढं काय असणार आहे, काहीच चेंज झालं असणार आहे. ठीक है. ऐसे अगर पकड़. अच्छा रिएक्शन नहीं हुआ ना, ऐसे पकड़. हाँ, भाई रिएक्शन अच्छा नहीं होगा मतलब. चल 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 ना. जिम बिम तो पहले अच्छा, इतना अच्छा जिम था क्या? नहीं था पर ठीक है. ठीक है, चल तो. ठीक है. बहुत मार खाएगी. क्यों? अभी जैसा रिएक्शन होगा वैसे ही. अंदर तो चलो. शाम को आना चाहिए था, लाइट वाइट रहती है इधर बहुत. ओ भाई ये को बनाया. आगे तो चल, यहाँ पे चल. हम लोग इस साइड खो खो खेलते थे और उधर जाके बैठते थे. कुछ भी नहीं था कभी. ये कुछ भी नहीं था ना. कुछ भी नहीं था. ये कलर भी नहीं कब से किया. अरे आगे तो चल. आगे भी है क्या. अरे जाली भी लगा भी लगाया भाई. अरे सुबह सुबह इसमें भजन आता है. क्या होता है. भजन भजन. और ये लाइट्स, लोग यहाँ पे फोटो के लिए आते हैं शाम को. हाँ? बहुत लाइट्स है यहाँ पहले पे. कुछ नहीं. येलो. नॉर्मल गार्डन था एकदम. एग्जैक्टली. और यहाँ पे लाइट्स ऐसे आते हैं. और ये देख. वॉशरूम भी बन गया. यस. भाई आम्ही एकमेकींच्या घरी जायचो. तुझे ये चेंज नहीं लग रहा है क्या? ये कुछ खाने वाले गार्डन जैसा लग रहा है भाई. चेंज हो गया ना. हाँ? ये कुछ भी नहीं था. ये स्टेज भी ऐसा नहीं था. चल अभी वो वहाँ पे भी देखेगी तो अलग है, वो भी उसको भी बना दिया. भाई मला समजत नाहीये ते अंबरनाथ मी गेल्यापासून. मस्त ना. बहुत ज्यादा मस्त हुआ है अंबरनाथ. सुधर गया भाई, सुधर गया. कभी रात को आएगी ना फोटो सेशन यहाँ पे तो बहुत लोग करते हैं. आगे आगे. आपलं अंबरनाथ. आम्ही जेव्हा अंबरनाथ मध्ये होतो तेव्हा तर हे हो भाई हे कधीपासून झालं. वाव भाई हे बघा. ये सब भी नहीं था, कितना खराब था. कुछ भी नहीं था. कुछ भी.
भाई कसला भारी झालंय हे. आता तुझे भाई लाईक व्हॉट इज दिस. फुल चेंज झालं फुल. यहाँ पे अभी ग्रास नहीं है, जब मैं थी तभी पूरा ग्रास ग्रीन. बहुत अच्छा. मस्त आहे, मला आवडलंय. चांगली प्रगती केली अंबरनाथने. आता मी खोपोली सोडून जाईल तर मग खोपोली पण प्रगती करणार. म्हणजे आम्ही पण होती. आम्ही नाही तू. दॅट इज दॅट यार. कोणी ओळखीचं नको भेटायला बस. नहीं मैं बोल रही हूँ, मैं रिकॉर्डिंग करती हूँ और उसके बाद स्क्रीनशॉट ले लेंगे, पोस्ट देते मैं ऐसे करती हूँ. और मैं ऐसे नहीं मैं बोली दिखा नहीं शायद से. अरे यार 6.5 hours later. सोचा. अच्छा. आता आम्हाला जास्त भूक लागली त्याच्यामुळे हे खाल्लंय. हे घेऊ आणि आता हे खाऊन आम्ही जाणार आहे शिव मंदिरला. पण आपण आता अजून काहीतरी खाणार त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग शिव मंदिरला जाणार. आणि मग तिकडे जाऊन एक गप्पा बस. यार अच्छा लगता है ये. आता खातो आणि जातो. A few moments later. भैया पण आलेले आता मंदिरात. खूप गर्दी खूप. आणि हो किती पाय. हो अरे बापरे इकडून चालावं लागेल. इतका ऊन आहे पूर्ण चटके लागतात पायाला. खूप जास्त लाईन आहे त्याच्यामुळे आम्ही काय जास्त थांबत नाही लाईनीमध्ये. बट इथूनच दर्शन घेतो बापरे. आणि हे बघा व्हॉट इज दिस. तो त्याच्या अंगावर चढलेला आहे. एकमेकांच्या भूखंडी बसलेले आहेत हे लोक. मस्त. हे शिव मंदिर आहे आणि याच्या ह्या साईडला येऊन अजून एक मंदिर आहे. सो आपण आता तिकडेच चाललोय. इथे पण आहे बघा. खूप वर्षांनंतर आले आय गेस मी. आणि हे ते मंदिर. ह्या मंदिरात कोणी येतच नाही जास्त. हे मंदिर जास्त कोणी येत नाही बिकॉज हे जे आपलं शिव मंदिर जास्त फेमस आहे. त्याच्या ह्या साईडला मागच्या साईडला येऊन ह्या साईडला यायचं की माऊ पण येते. आणि तुम्हाला मग हे मंदिर दिसेल. हे देवी माताचं मंदिर आहे. सगळेच देव येते ॲक्च्युली. पण जास्त कोणी ह्या साईडला येत नाही. सो मी तुम्हाला सांगून ठेवते जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम याल तेव्हा तुम्ही नक्की या. भाई आता सगळं खाऊन पिऊन झालेलं आहे. फिरून वगैरे झालेलं आहे. पाय वगैरे पडून झालेलं आहे. नाही आत्ता मी चालली आहे घरी. सो आजचा व्लॉग एवढाच होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आता मी चालली. माझी ट्रेन आहे. हिच्या घरी आलेली इकडे घरीचं. सो आता मी चालली कारण की माझी ट्रेन आहे. ही ट्रेन गेली तर डायरेक्ट 2 तासानंतर ट्रेन आहे. त्यामुळे आता मी पटकन जाते आणि आपला ब्लॉग आज इथेच संपूया. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.